भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए संसदीय पक्षाची ही महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत। तसंच या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात चर्चा होण्याची ही शक्यता आहे। सध्या ही बैठक सुरू आहे आणि शिवाय बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मोदींचं अभिनंदन करण्यात येईल। एनडीएचे सर्व नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये सध्या अर्थातच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती बैठकी संदर्भात? ही बैठक आता सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, अमित शहा आणि त्याचबरोबर जे.पी. नड्डा, इतर महत्वाचे मंत्री सुद्धा उपस्थित आहेत आणि त्याशिवाय एनडीएतील घटक पक्षांचे जे संसदेतील गटप्रमुख आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला जाणार आहे की ऑपरेशन सिंदूर राबवल्याबद्दल आणि त्याचबरोबर पाकिस्तानला त्याच भाषेमध्ये धडा शिकवल्याबद्दल। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये डेलिगेशन पाठवण्यात आलेलं आहे, विरोधकांना सोबत घेण्यात आलेला आहे आणि त्याचा सुद्धा उल्लेख आज या महत्वपूर्ण बैठकीमध्ये होणार आहे। तिरंगा यात्रा जो आहे त्यामध्ये एनडीएने सहभागी व्हावं असं सुद्धा सांगण्यात येणार आहे की जी तिरंगा यात्रा आता 10 तारखेपासून सुरू होणार आहे। मात्र मुद्दा हा आहे की येत्या काही कालावधीमध्ये कोणतं महत्वाचं विधेयक येणार आहे का? कारण सांगितलं जातं की 5 ऑगस्टला भाजप महत्वाचे निर्णय घेतं। एकीकडे राम मंदिराचं भूमिपूजन असेल किंवा त्याचबरोबर 370 कलम काढणं असेल, तर हे महत्वाचे निर्णय वक्फ बोर्डचा निर्णय असेल तर हे 5 ऑगस्टलाच घेतला होता। त्यामुळे आज आणखी काही मोठा निर्णय घेतला जातो का पक्षाकडून ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भामधली प्रक्रिया जी आहे ती 7 तारखेपासून सुरू होणार आहे, परंतु त्यासाठी एक कन्सेस घेतला जाणार आहे, म्हणजेच की सहमती सर्वांना घेतली जाणार आहे सर्वच पक्षांकडून। एनडीएतील घटक पक्षाकडून सुद्धा ही सहमती आवश्यक असणार आहे आणि त्यानुसार पुढची पावलं टाकली जातील। परंतु ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये थेट उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भामध्ये चर्चा होईल का? कारण सर्वच एनडीएतील घटक पक्षाचे खासदार आणि भाजपचे महत्वाचे नेते जे आहेत ते या बैठकीला असणार आहेत। तर या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन असणार आहे। त्या संबोधनमध्ये काय इशारे दिले जातात ते पाहावं लागणार आहे। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आहे, समान नागरी कायदा आहे, तसेच आणखी महत्वाची विधेयक आहेत त्याच्यावर काही संकेत दिले जात आहेत का ते सुद्धा बघावं लागणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।